आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचा हल्लाबोल। ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिल्याचाही आरोप। आदित्य ठाकरेंना कधी कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी। काय लायकी आहे? एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आले आणि त्यामुळे त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतं माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे? मुलाला पुढे आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष घरात कोंडून ठेवलं गेलं। मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं आईचं प्लॅनिंग होतं। सदा सरवणकर यांचा रश्मी ठाकरेंवर निशाणा। दिसतात भोळ्या पण अतिशय कपटी अशा शब्दात केली टीका। मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीनं केलेलं एक अट्टाहास म्हणजे जे उद्धव साहेबांना 2.5 वर्ष घरात कोंडून ठेवलं आणि मग त्याला मुख्यमंत्री बनवायचं, हे त्याच्या मागचे आईचं असलेलं प्लॅनिंग आहे। भाजपचं खोटं बोल पण रेटून बोल असं चाललंय। उद्धव ठाकरे ठामपणे सांगतायत ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद फडणवीसांमध्ये राहिली नाही। विनायक राऊत यांची टीका। मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या गोष्टी गुजरातला नेताय, तुम्ही गुजरातला जा। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। फडणवीसांचं पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न होतं। मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले। संजय राऊतांचा दावा। फडणवीसांनी शिंदेंच्या हाताखाली काम करायला त्यांना लावलं। राऊतांचा टोला। त्यांचं स्वप्न मोठं होतं, पण त्यांचं स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं। जळगाव विमानतळावर शरद पवारांची रोहिणी खडसेंसह पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड चर्चा। संतोष चौधरींसह कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने चर्चा। भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतले शरद पवारांचे आशीर्वाद। जळगाव विमानतळावर नड्डांच्या स्वागतासाठी आलेल्या वाघ यांनी घेतली पवारांची भेट। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचे चिरंजीव जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीनिमित्त एकत्र। सुळेंकडून जय पवारांची विचारपूस। केंद्राच्या निधीसाठी मोदींच्या विचारांचे खासदार निवडून गेले पाहिजे। विरोधी पक्षाचा खासदार निवडून गेल्यास विकास निधी आणू शकत नाही, अजित पवारांचं वक्तव्य। केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता मोदी साहेबांच्या विचाराचे 4च्या 4 खासदार दिल्लीमध्ये निवडून गेले पाहिजेत। विरोधी पक्षाचा खासदार गेला तर भाषण दिल्याशिवाय तो काही करू शकत नाही, विकासाच्या करता पैसा आणू शकत नाही।